माईक तुम्ही कॅमेऱ्याच्या समोरच येता बरोबर. सर्व श्री सच्चिदानंद स्वामी की जय. दत्तात्रेय महाराज की जय. देव देव चालू आहे कीबोर्ड हो चालू आहे लाईट आहे चालू फिरवा लाईट दिसतो. बरं बाहेरचा कोणता आहे बरं. यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुता स्तुण्वन्ति दिव्यैस्तवे वेदे साङ्गपदक्रमोपनिषदेर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुसुरासुरगणा देवाय तस्मै नमः. श्री गोपाल कृष्ण महाराज की. सकाळच्या ज्ञान सत्रामध्ये आपण कथेचं महत्व काय आहे त्या संदर्भातील ओव्या पाहिल्या. सकाळच्या सत्रामध्ये कथेचं महत्व सांगणाऱ्या सर्व ओव्या काही झाल्या नाही. पुढील ओव्या पण कथेच्या महत्वाच्या संदर्भामध्येच आहेत. जे अनुभवे जाणीजे ते बोली केवी वाणीजे परिश्रवण सुख न पविजे आणिके परी डोळा अंजनेन सुभती तरी निधाने केवी दिसती
नवता रवीची दीप्ती अंधकारू नवचे. सकाळची जी आपण शेवटची ओळी पाहिली त्यामध्ये आपण पाहिलं की कवी म्हणतात, ज्या गोष्टीचा अनुभव आपण घेतलेला आहे, ज्या गोष्टी आपण अनुभवातून शिकलेलो आहोत, अनुभवातून ज्ञान प्राप्त करून घेतलेला आहे, त्या गोष्टी आपण आपल्या शब्दामध्ये सांगू शकत नाही. परिश्रवण सुख न पविजे आणिकी परी. तर मग आता ज्यांनी परमेश्वराच्या ध्यानाचा, परमेश्वराच्या दर्शनाचा आनंद घेतला, मग त्यांनी त्यांचे अनुभव तसेच ठेवावेत का, काहीही बोलू नये का? तर इथं पंडित बास म्हणतात की आपल्या श्रवणाला सुख मिळणार नाही जर आपण परमेश्वराच्या लीळेचं श्रवण केलं नाही, परमेश्वराच्या चरित्राचं चिंतन केलं नाही, तर आपले श्रवण पवित्र होणार नाहीत. म्हणून जे आपण आनंद अनुभवला अध्यात्माचा, ईश्वराच्या लीळेचा, तो आनंद शब्द रूपामध्ये ज्या पद्धतीने मला तुम्हाला सांगता येईल त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण कानाला सुखच मिळणार नाही. जर संसाराच्याच गोष्टी आपण आयुष्यभर ऐकत राहिलो, कानाला काय सुख मिळणार आहे? जे ईश्वराच्या लीळामृताचं श्रवण करेल त्याच्या श्रवणाला सुख म्हणजे कानाला सुख मिळेल, आत्मशांती त्याला प्राप्त होईल. याला दुसरा पर्याय काहीही नाही असं सांगितलेलं आहे. मग आता हे कथा जी आहे, ही कथा कशाचं काम करणार आहे बरं? म्हणून पुढे सांगतात, डोळा अंजने न सुभती. डोळ्यामध्ये जर अंजन आपण घातलं नाही तरी निधाने केवी दिसती. ज्याप्रमाणे पायाळू व्यक्ती असतो त्याच्या डोळ्यामध्ये विशिष्ट प्रकारचं अंजन घातलं की त्याला भूमीतील धनद्रव्य दिसत असते. जे जमिनीमध्ये गाडलेलं धन आहे ते त्याला दिसत असते. तर हे कार्य कशाचं आहे? डोळ्यामध्ये अंजन घातलं तर ते दिसणार आहे, आणि डोळ्यामध्ये अंजन नाही घातलं तर जमिनीमध्ये जे गाडलेले धनाचे साठे आहेत ते दिसणार नाहीत त्याला. नभता रवीची दीप्ती अंधकारू नवचे. नभता रवीची दीप्ती म्हणजे सूर्योदय झालाच नाही तर अंधकारू नवचे म्हणजे अंधकार नष्ट होणार नाही. तर इथे कवींना काय सांगायचं आहे आपल्याला की हे जे आपला ग्रंथ आहे वच्छाहरण, हा ग्रंथ अंजनाचं काम करणार आहे. डोळ्यामध्ये अंजन घातल्यानंतर ज्याप्रमाणे भूमीतील धनाचे साठे, सोन्याचे साठे दिसतात, त्याप्रमाणे हे वच्छाहरण रूपी जे अंजन आपण आपल्या जर डोळ्यामध्ये घातलं तर नक्कीच आपल्याला परमेश्वराचा साक्षात्कार होईल. दुसरी पुन्हा उपमा देतात. काय म्हणतात? रवीची दीप्ती जर झालीच नाही, सूर्य निघालाच नाही, अंधकार नष्ट होणारच नाही, मग हा अर्थ या ग्रंथावर कसा घ्यायचा? तर हा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ सूर्याचं काम करणार आहे. हा ग्रंथ म्हणजे ज्ञान सूर्य आहे, आणि आपल्या या जीव स्वरूपी असणारा जो अज्ञान अंधकार आहे, त्या अज्ञान अंधकाराला नाश करणार आहे. अज्ञान अंधकाराचं समूळ उच्चाटन करणार आहे हा ग्रंथ. असा हा ज्ञान सूर्य ग्रंथ आहे. इथे जे रवी सांगितलं आहे की तो रवी म्हणजे हा आपला ग्रंथ आहे. यामध्ये ज्ञान सूर्य सामावलेला आहे असं कवी म्हणतात. तैसे हरी कथा श्रवणे विण जीवासी नाही चोखाळे पण
तरी परब्रह्माचे दर्शन केवी होय. तैसे हरिकथा श्रवणे विण. हरिकथेच श्रवणच केलं नाही, जीवासी नाही चोखाळेपण. जर आपण भगवंताच्या लीळेचं श्रवणच केलं नाही तर या जीवाच्या ठिकाणी चोखाळलेपणा येईल का? चोखाळलेपणा म्हणजे शुद्धपणा, चौखट होणे, शुद्ध होणे. आपण जर संसाराच्याच गोष्टी ऐकत राहिलो, बोलत राहिलो, संसारामध्येच राहिलो आणि देवाचे शब्दच कानावर पडले नाही, देवाचे जे काही तत्वज्ञान आहे, देवाचं जे काही लीळामृत आहे ते आपण कधी श्रवण केलंच नाही, कधी प्राशन केलंच नाही, तर या जीवाच्या ठिकाणी असलेले दोष, अनंत जन्मीचे अनंत कर्म चिकटलेले आहेत या जीव स्वरूपावर, ते धुता धुतल्या जात नाहीत. असे ते मळकर्म चिकटलेले आहेत आणि तेच मळकर्म आहे किंवा अविद्या आहे, हे आपल्याला दोष आडवे येतात, देवधर्म करू देत नाही. तर त्यासाठी आपण परमेश्वराला प्रार्थना केली पाहिजे, जे काही माझे पूर्व जन्मीचे अनंता जन्मीचे अनंत कर्म डोंगरच्या डोंगर आहेत पाप कर्माचे, या पाप कर्मापासून मला मुक्त करा. आणि हे जे दोष आहेत जीवाच्या ठिकाणी लागलेले, जे आडकाठी आणतात देवाचा विधी आचरताना, ते दोष आपल्याला आडकाठी आणतात. आळसच येतो, मंदिरामध्ये यावंसच वाटत नाही, थोडस काही 4 पावसाच्या सरी कोसळल्या की लगेच आपण म्हणतो जाऊ द्या, आज जायचं नाही मंदिरामध्ये. जेवढा हा जीव आतुरतेने जॉबवर जातो, जेवढा हा जीव आतुरतेने काबाड कष्ट करतो, शेतीमध्ये आपला व्यवसाय सांभाळतो, पाणी पाऊस काहीही असो, वेळच्या वेळेला तो करतोच नाही त्याचे कर्म संसारामधले. पण ज्यावेळेस अध्यात्माकडे जाण्याची वेळ येते त्यावेळेस हा जीव काय करतो? काहीतरी कारण देतो. आज असंच झालं, आज तसंच झालं, आज येताच आलं नाही, आज माझ्या दुकानावर खूपच ग्राहक होते. असं आहे. जिथे आवड असते तिथे सवड नक्की असते. आवड जर असेल ईश्वराची तर सवड तुम्हाला नक्की मिळणार, परंतु आवडच नसेल मग सवड कशी काय मिळणार बरं? म्हणून हे पाप कर्म नासण्यासाठी परमेश्वराला विनंती केली पाहिजे. एका जन्माच्या विनंतीने काही होत नाही, अनंत जन्मीचे कर्म आहेत, एका जन्मामुळे काहीच होत नाही. तर आपण त्या एका जन्मामध्ये पण वेळ द्यायला तयार नाही परमेश्वराला. फार मोठी खंतीची गोष्ट आहे. तैसे हरिकथा श्रवणे विन जीवासी नाही चोखाळेपण. हरिकथा श्रवण केल्याशिवाय चोखाळेपणाच नाही. आपल्या इकडे कसं झालं, आता हरी म्हटलं, आता जे काही अर्धवट ज्ञानी असतात ते काय म्हणतात, नाही नाही हरी कसं काय बोलायचं आपण. आता इथे तर कोण बोलत आहेत? दामोदर पंडित बोलत आहेत. त्यांची विद्वत्ता काय होती काय नाही, सुरुवातीचा एक पहिल्या दिवशी 1.5 तास मी त्याच्यातच घालवला, बरोबर की नाही. त्यांची विद्वत्ता सांगण्यामध्ये, ग्रंथ कसा तयार केला, ग्रंथाचे कर्ते कोण आहेत, कोणाचं नाव का दिलं, काय प्रसंग घडले, हे सर्व सांगण्यासाठी जवळजवळ माझा 1.5 घंटा गेला त्या दिवशी, बरोबर. तर असे हे विद्वान पंडित काय म्हणतात? हरिकथाच म्हणतात. इथे शेवटी म्हणतात की नाही. एका घरी मी पारायणासाठी गेलो होतो. पारायणाला बसता बसता मी हरे कृष्णा असं बोललो. माझ्या शेजारी एक साधू महात्मे बसलेले होते. ते म्हणे असं कसं बोललात तुम्ही? मी म्हटलं काय झालं? म्हणे हरे कृष्णा बोलायचं नसते. म्हणे मी म्हटलं का बरं? हरे म्हटल्यानंतर ते हरीकडे गेलं आणि हरी म्हणजे विष्णू आणि तुम्ही विष्णूचं नाव घेतलं म्हणे. आता तिथं कसं आहे, सद्भक्ताच्या घरी आपण पारायणासाठी गेलो, म्हटलं आता कशाला इथे जास्तीची हुज्जत घालायची त्या बाबांसोबत, साधू बाबांसोबत.
त्यामुळे मी काहीच बोललो नाही. म्हणलं पहिलं आपण पारायण करून घेऊया, तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल. पारायण झालं. पारायण संपल्यानंतर 18 गीतेचं पारायण झालं आणि शेवटी आपण काय करत असतो, श्रीमद भगवद्गीतेची आरती म्हणत असतो. आणि आरतीच्या शेवटच्या कडव्यामध्ये शेवटच्या ओळीमध्ये आहे, हरिपद प्रेम दान कर, प्रभु पद प्रेम दान कर, आपणो करली जय, जय भगवद्गीते म्हणतो की नाही. ते बाबा पण म्हटलं माझ्यासोबत, हरिपद प्रेम दान कर, प्रभुपद प्रेम दान कर. सर्व होऊ दिलं, जय जयकार झाला देवाचा. मग म्हटलं बाबाजी तुम्ही तर डायरेक्ट आता हरिपद प्रेम दान कर म्हटलेलं आहे, आता कसं. त्यांनी एकही शब्द बोलला नाही पुढे. म्हणे बाबा तुम्ही बोललात ते खरं आहे, तुमच्यामध्ये काही चुकीचं नाही. तर अशी गोष्ट आहे, अर्धवट ज्ञान असलं की आपण पटकन असं काहीतरी बोलून टाकतो. ज्याप्रमाणे बोलतात, उथळ पाण्याला खळखळाट जास्त असतो आणि जे खूप खोल पाणी असते, संत गतीने शांत वाहते, ते पाणी खोल असते. जिथं गहराई जास्त आहे तिथे शांतपणा, निश्चळता असते. तर अशी ही हरिकथा जी आहे, या हरिकथेचं म्हणजे श्रीकृष्ण भगवंताचं जे लीळामृत आहे ते आपण श्रवण केलं पाहिजे, प्राशन केलं पाहिजे. आपल्या महानुभाव पंथामध्ये एक स्तोत्र आहे, त्या स्तोत्राचं पालुपद जे आहे, पालुपद कशाला म्हणतात माहिती आहे का. जसं श्री दत्तात्रेय कवचामध्ये प्रत्येक श्लोकाच्या शेवटी काय आहे, श्री दत्तात्रेय नमोस्तुते, श्री दत्तात्रेय नमोस्तुते, याला पालुपद म्हणतात, जे शेवटी कंटिन्युअस चालते. तर आपल्या महानुभाव पंथामध्ये एक स्तोत्र आहे, त्यामध्ये एक पालुपद आहे, परम गुरु हरीचा तू प्रभू दिव्य वाचा. आता इथे काय शब्द आहे, त्या कवीने जे ग्रंथ ते स्तवन तयार केलं त्यामध्ये त्यांनी काय अर्थ घेतला, परम गुरु हरीचा. हरी म्हणजे कोण, नाही श्रीकृष्ण महाराज नाही. इथे हरी शब्द म्हणजे, हरी म्हणजे वानर. वानर असते ना, त्या वानराला पण हरी बोलतात. आणि त्या वानराचा परमगुरु, वानरा म्हणजे कोण झाले, आचार्य श्री नागदेवाचार्य, बरोबर ना. श्री नागदेवाचार्य हे वानरा देवाचे, ते हरी. आणि त्या हरीचे परमगुरु म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे गुरुजी म्हणजे श्री गोविंद प्रभू महाराज. असा अर्थ एका वाक्यात किती लांब अर्थ आहे बघा. तर त्यासाठी बघा, मागचा पुढचा अर्थ लावून, प्रसंग बघून, प्रकरणवश बघून अर्थ करावा माणसाने कधी पण. नाहीतर आपल्याला पुस्तक भेटलं, वाचत चाललो, मला झालं ज्ञान प्राप्त, असं म्हणता येत नसते. नाहीतर मुलांना कोचिंग क्लासेस लावण्याची गरज आहे का. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथमॅटिक्सचे पुस्तकं घरीच द्यायचे, वाचत बस, ज्ञानी होशील. आणि नीट असेल, जेई असेल, ऍडव्हान्स असेल, मेन असेल, ते पूर्ण क्रॅक करशील तू, असं म्हणता येईल का आपल्याला मुलांना. नाही. जो ऑथोराइज्ड व्यक्ती आहे, आता हे मोठे मोठे इन्स्टिट्यूट असतात कोचिंग क्लासेसचे, ते ऑथोराइज्ड असतात, त्यांना त्या विषयामध्ये सखोल ज्ञान आहे, बरोबर ना. त्यांच्याकडेच आपण आपल्या मुलांना टाकतो ना, की कोणाकडे चला आता कोणीतरी नेमकाच उत्तीर्ण झालेला आहे आणि लगेच त्याला ट्युशन लावण्यासाठी बसवलं आणि त्यांनी मुलांचे ट्युशन घेणं चालू केलं, काही अनुभव नाही, असं जमेल का. नाही. त्यासाठी जो अनुभवी व्यक्ती आहे, गुरुमुखाचं ज्ञान आहे, अशा व्यक्तींकडून जर ऐकलं तर मागचा पुढचा सर्व सारांश सांगून एका शब्दाचे तुम्हाला चारही अर्थ सांगतील. प्रसंग असा असेल तर असा अर्थ होतो, असा प्रसंग असेल तर तसा अर्थ होतो. शब्द एकच राहणार परंतु त्याचे अर्थ बदलणार. असं सर्वार्थी सांगता आलं पाहिजे. तैसे हरिकथा श्रवणे विना जीवासी नाही चोखाळेपण. या जीवाच्या ठिकाणी चोखाळेपणा येऊ शकत नाही, हा जीव शुद्ध होऊ शकत नाही. आणि जीव जर शुद्ध झाला नाही तर परमेश्वराकडे अग्रेसर कसा होणार, जीव नाही होणार. तरी परब्रह्माचे दर्शन केवी होय, परमेश्वराकडे अग्रेसरच झाला नाही हा जीव, त्या परमेश्वराकडे वाटचाल चालूच केली नाही, तर मग त्या परमेश्वराचं दर्शन कसं होणार आपल्याला, नाही होणार.
येयाची कारणे आदिनाथे, धरिले माया वेखाते, एरवी सुखाधिक काही वाणिते, अरूपा निर्गुणाते. याची कारणे आदिनाथे. आदी म्हणजे सर्वात अगोदरचा, एक नंबरचा. नाथ म्हणजे मालक. असे ते आदिनाथ. त्यांनी काय केलं? धरिले माया वेखाते. त्यांनी माया वेशाचं धारण केलेलं आहे. एरवी सुखाधिक काही वाणिते. एरवी म्हणजे जर परमेश्वराने अवतारच धारण केला नसता तर हे शुकाधिक. शुक म्हणजे कोण होते? हे व्यास ऋषींचे पुत्र, फार ज्ञानी पंडित. आणि स्वतः स्वामींनी सांगितलेलं आहे, सूत्रपाठामध्ये वचन आलेलं आहे, शुकाची ते चैतन्य विद्या. म्हणजे देवता धर्मामध्ये या चैतन्य मायेच्या विद्येपलीकडे कोणती विद्या उरलेलीच नाही. सर्वात उच्च कोटीची, परमोच्च लेवलची ही विद्या शुकदेवाला होती. जन्मल्या जन्मल्या वनामध्ये तपश्चर्येसाठी गेले. आता तुम्हाला वाटलं जन्मल्या कसं काय गेले बाबा, लहान मूळ कसं जाईल? ते 12 वर्ष आईच्या गर्भाच्या बाहेरच निघाले नव्हते. 12 वर्षाचे झाले, सरळ वनामध्ये निघून गेले. त्या काळातील त्या गोष्टी आहेत. तर असे ते सुखदेव होते. तर इथे दामोदर पंडित म्हणतात की शुकाधिक, शुक या पदामध्ये सुखदेवजी आले आणि अधिक पदामध्ये इतरत्र जे काही मोठे मोठे ऋषी होऊन गेले, संत साधू होऊन गेले, त्यांनी जे ईश्वराच्या लीळेंचं स्तुतिस्तवन केलं, त्यांचा इथे उल्लेख करतात दामोदर पंडित. हे शुकाधिक जे आहेत यांनी काय वर्णन केलं असतं बरं? अरूपा निर्गुणा ते. कारण परमेश्वर कसे होते? अरूप. म्हणजे त्यांना रूपच नाही कोणतं. आपल्या सूत्रपाठाची सुरुवातच आहे, सृष्टीमध्ये कव्हणे करणे मुंचे जेना, एके परमेश्वर. या सृष्टीमध्ये काहीही केलं, कोणतेही व्रत वैकल्य केले, तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी, अन्य तीर्थक्षेत्र बरं का, अन्य तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जे काही विधिविधान केले तेने करून, नाना पुण्य अनंत वृत्ताधिक करून या जीवाचं मुंचन होत नाही, म्हणजे मुक्ती होत नाही. सृष्टीमध्ये कव्हणे करणे मुंचे जेना म्हणजे मुक्ती भेटत नाही. एके परमेश्वर, एका परमेश्वरावान. तोच परमेश्वर मग कसा आहे बरं? तोच परमेश्वर निरवयव, म्हणजे त्याला अवयवच नाही. निराकार म्हणजे कोणता आकार नाही. परिकृपावशे सावयव साकारव. परंतु कृपा अशा श्रेष्ठ अशा कृपा गुणाला वश होऊन परमेश्वराने अवतार धारण केला आणि आपल्या जीवधरणाचं कार्य त्यांनी चालू केलेलं आहे. अशा कृपेला वश होऊन परमेश्वराने अवतार घेतला, नंतर मग सन्निधान दिला आणि जीवाचा उद्धार चालू केला. तर असे ते अरूप आणि निर्गुण, निराकार, निरवयव जे परमेश्वर होते, अव्यक्त मंत, त्यांचं स्तुतिस्तवन जीवाने काय केलं असतं बरं? अवतारच घेतला नसता तर? असं कवी म्हणतात. उपमा श्लेक वर्णक, एही रजो सकळे लोक, चीपवाडे संसार मोचक, वाणू मुकुंदाचे. उपमा श्लेक वर्णक, एही रजो सकळे लोक. कवी म्हणतात हा ग्रंथ कसा करणार आहे मी? याच्यामध्ये उपमा, श्लेख, वर्णक, वेगवेगळे प्रकारचे जे साहित्यातले अलंकार आहेत, पद्धती आहेत, त्या अनुसार मी हे ग्रंथ निर्माण करणार आहे. उपमा कशाला म्हणतात? उपमा देणे. त्या उपमेमध्ये 2-3 प्रकार आहेत.
उपमेमध्ये 2-3 प्रकार आहेत. उपमान, उपमेय आणि उपमा असे 3 प्रकार आहेत. लहान व्यक्ती आहे, लहान व्यक्तीची उपमा मोठ्या व्यक्तीला दिली तर त्याला काय म्हणतात साहित्यिक भाषेमध्ये? तिथे त्या कवीने उपमान केलेला आहे. म्हणजे तुम्ही राई जी असते, राईची उपमा कशाला दिली? विंध्य पर्वताला दिली. चालेल का हे? तर याला काय म्हणतात? उपमान म्हणतात. दुसरा प्रकार उपमेय आहे. त्यामध्ये काय सांगतात? मोठी गोष्ट आहे, एखादा मोठा पर्वत आहे, सह्याद्री पर्वत, सह्याद्री पर्वताची उपमा दिली राईला. राई किती छोटी असते, मोहरी, तर गेलं तर चालेल का? नाही. परंतु हे कवित्वामध्ये प्रकार असतात, ते आपल्याला सांगत आहेत. त्याला उपमेय म्हणतात. आणि उपमा कशाला म्हणतात? जे जसं आहे त्याला तशीच उपमा देणं. पांढरा शुभ्र कापूस, दुधासारखा कापूस, दूधही पांढरं, कापूसही पांढरा, बरोबर की नाही? समान उपमा दिली, याला आपण उपमा म्हणू शकतो. मग यामध्ये श्लेष येतो. आता याच्यामध्ये श्लेष या शब्दाचे अर्थ वेगळे वेगळे करतात. काही ठिकाणी असाही अर्थ करतात की ज्या ठिकाणी एका शब्दाचे अनेक अर्थ निघतात त्याला श्लेष असं बोलतात. किंवा दुसराही अर्थ असा सांगतात की उपमा देऊन त्याचं दूषण केलं, परंतु नंतर मग त्याचा अर्थ निर्धार झालेला आहे, त्याला श्लेष म्हणतात. आणि वर्णक, वर्णक म्हणजे काय? आता कवी कल्पना कशी असते तुम्हाला माहिती आहे. छोटस काहीतरी गोष्ट घडलेली आहे, त्याच्यावर जर कवीला सांगितलं काव्य करण्यासाठी, तर तो कसा रंगवून काव्य करतो. म्हणजे ईदभर लाकूड हातभर ढिपली, बरोबर ना? तर काही लोक तसे वर्णक करतात, म्हणजे कवी कल्पनेमध्ये फार रममाण होतात आणि त्या प्रसंगाला फार मोठं रूप देतात. म्हणून म्हणतात जहां न पहुंचे रवी वहां पहुंचे कवी. आणि नंतर पुढे काही जणांनी म्हण लावली, जहां न पहुंचे कवी वहां पहुंचे ब्रह्मज्ञानी, असंही लावलेलं आहे. तर कवी म्हणतात उपमा श्लेष वर्णक येही रजो सकळे लोक. एवढ्या सुंदर प्रकारे मी काव्याची निर्मिती करणार आहे की सर्व ऐकणाऱ्या श्रोत्यांना रजो सकळे लोक म्हणजे काय? तर सर्वांना हर्ष उत्पन्न होईल, हर्षित होतील सर्वजण. आता सुरुवातीच्या काव्य महिमा आहे किंवा कथा महात्म्य आहे, संत महिमा आहे, पुढे थोडस तुम्हाला वाटेल की ग्रंथामध्ये काही एवढं ऐकण्यामध्ये हर्ष उत्पन्न होत नाही. परंतु जसं जसं आता पुढं ग्रंथ जाईल आपला, जसे जसे श्रीकृष्ण भगवंताचे चरित्र पुढे चालू होतील आणि कशा पद्धतीने कवी त्यांचं वर्णन करतात आगळ्या वेगळ्या पद्धतीने, ते फार पाहण्यासारखं ऐकण्यासारखं आहे. की पवाडे संसार मोचक वाणू मकुंदाच, जे पवाडे केलेले आहेत परमेश्वराने, ते पवाडे कसे आहेत? संसार मोचक. श्रीकृष्ण भगवंतांनी कसे पवाडे केले? कोणी आसुराला मारलं, कुब्जिका होती तिला सरळ केलं, म्हणजे असे उदाहरणं भरपूर आहेत. परमेश्वराचा अवतार झाला म्हणजे परमेश्वर घाया घाया दान देत असतात. म्हणजे बल्क मध्ये दान, आताच्या भाषेत सांगायचं म्हणजे बल्क मध्ये दान असते देवाचं. कसं असते दान बल्क मध्ये? तर परमेश्वर अवतार श्रीकृष्ण भगवंत गोकुळामधून जर बाहेर निघाले किंवा गोकुळामध्ये जरी असले, रस्त्याने चालत आहेत, कोण्या गाईला स्पर्श केला, कोण्या वासराला स्पर्श केला, कोण्या बैलाला स्पर्श केला, एखाद्या झाडाला स्पर्श केला, एखाद्या गवताला स्पर्श केला, किडा, मुंगी, माकड, वानर, वेली
यांना स्पर्श जरी केला तरी त्यांना संबंधदानाचं फळ आक्षेपते. किती वर्षाचं? 1000 वर्षाचं. आता हे आहे की नाही, घाया घाया दान देणे म्हणजे फुकट मध्ये दान देणं चालू आहे. आज आपण आपलं आयुष्य किती आहे, आताची पिढी किती वर्ष जगेल? 50, 55, 60, बरोबर ना? कारण की आता मी बघतो 35चे मुलं शुगरच्या गोळ्या घेत आहेत, असे मी स्वतः जवळून पाहिलेले आहेत. बीपीच्या गोळ्या घेत आहेत, असेही मुलं मी पाहिलेले आहेत. आता त्यांना मुलं म्हणता येणार नाहीत, 35चे म्हणजे प्रौढ लोक, बरोबर ना? प्रौढ माणसं. आणि मुलांचं काय आहे सध्या परिस्थिती? मायनस मध्ये 6.5, 7 पॉईंटचा चष्मा. कोणाला दूरचं दिसत नाही, कोणाला जवळचं दिसत नाही. आणि शाळेतून आलं म्हणजे एकदम ग्लानी आल्यासारखं आलं की धाडकन बॅग टाकून देणार आणि बेडवर लांब होऊन जाणार. म्हणजे लहान मुलांच्या अंगामध्ये जे ऊर्जा असायला पाहिजे, बालपण ऊर्जित अवस्थेतलं राहिलं का? आता नाही राहिलं. तर इथे संबंधदान परमेश्वर घाया घाया देतात असं सांगतात. म्हणजे एकदा अवतार झाला की संबंधदान देणं चालू आहे 1000 वर्षाचं एका वेळेला. पुन्हा जर संबंध झाला त्याच जीवाला तर 10,000 वर्ष. विचार करा, आताच्या या काळामध्ये आपण 50 वर्ष जगण्यासाठी किती आटापिटा करतो. सुखा समाधानाने 50 वर्ष जगता यावी. मग ते काय नको नको ते देवाला नवस, या देवाला जाऊन खेटा करून ये, त्या देवाला जाऊन दर महिन्याला पौर्णिमेला जाय, देवा माझं हे काम कर, देवा माझं ते काम कर. जसं सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं, देवाने हे सर्व जे काही पसारा चालू केला, एकदम मेगा प्रोजेक्ट जे चालू केलेलं आहे जीवधरणाचं, ते महत्वाचं कार्य आहे. जीवधरणाचं हे महत्वाचं कार्य आहे. त्यासाठी परमेश्वराने अवतार घेतलाय, बरोबर? मग परमेश्वराने पूर्ण सूत्रपाठामध्ये कुठेतरी सांगितलेलं आहे का की तुमच्या संसाराला कमी पडलेल्या गोष्टी मी तुम्हाला देणार? सांगितलं कुठं? नाही. कारण देवाने त्यासाठी अवतारच घेतलेला नाही. मग आता तुम्ही नवस जापे हे जे करता सर्व, हे काय भक्ती परमेश्वरापर्यंत पोहोचते का तुमची? देवाने अशा क्षुल्लक कामासाठी ओळखण्या ठेवलेल्या असतात, स्थानापती ठेवलेले आहेत, बरोबर की नाही? आता तुम्ही सांगा, भारताचा राष्ट्रपती आहे, भारताच्या राष्ट्रपतीकडे कोणीतरी माणूस 7-12 मागायला जाईल का? जाईल कोणीतरी? किती क्षुल्लक काम आहे. तो व्यक्ती देशाचा राष्ट्रपती आहे, त्याला जाऊन भेटणंही मुश्किल आहे आपल्याला, आणि ते तुम्हाला 7-12 देणार आहे का? नाही. कार्यक्षेत्रातच नाही त्यांच्या, ते त्या कामाकडे लक्ष देत नाहीत. 7-12 देण्यासाठी तलाठी ठेवलेले आहेत तुमच्यासाठी, बरोबर की नाही? तर काय झालं? नाही, मोबाईल मध्ये काहीतरी झालं. चालू आहे ना? बंद आहे? सेकंड चालू आहेत का? बघा ना, उठून बघा. सेकंड चालू आहेत ना? तर तसं जसे इथं तलाठी ठेवलेले आहेत, त्याप्रमाणे देवाने हे काम करण्यासाठी ओळखण्या ठेवल्या, स्थानापती ठेवलेले आहेत. आणि आपण काय म्हणतो? देवाने आपल्याला दिलं पाहिजे हे. म्हणजे आपल्या संसारामध्ये ज्या गोष्टी कमी पडल्यात त्या गोष्टीची पूर्तता करण्यासाठी आपणही कमी पडलो, त्यावेळेस संसाराच्या गाड्याला परमेश्वरालाही जुंपण्याचं काम आपण करतो, बरोबर ना? तसंच म्हणावं लागेल. तर हे काम आपण करू नये. ज्यांनी म्हणजे ज्याप्रमाणे मीराबाई होत्या, कुंती औसा होत्या, जे उत्तम क्वालिटीचे भक्त, त्यांनी कधी देवाला सुख नाही मागितलं. दुःख आलं तरी माझं भाग्य म्हणून ते दुःखही स्वीकार केलं, बरोबर की नाही? त्या क्वालिटीचे भक्त आपण झालो पाहिजे, त्या दर्जाचे झालो पाहिजे. आता प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही उणिवा असतात, आणि मग आता त्या पूर्ण करण्यासाठी मग काही देवतेकडे जावं का? नाही. जसं लीळा चरित्रामध्ये आलेलं आहे,
त्या मल्लाला पुत्र नव्हता. तिथं देवाची विनंती केली त्यांनी आणि ते म्हणाले की मला देवानेच पुत्र दिला. वास्तविक तो देवाने दिलेला नव्हता, ते ओळखण्या बसलेले आहेत देवाच्या सेवा करण्यासाठी. परंतु आपली भ्रांती तशी होते, आपलं काम झालं आपण म्हणतो आपल्याला देवाने दिलं. देव आपल्याला देण्यासाठी बसलेले नाही, सांसारिक गोष्टी देण्यासाठी नाही बसले, परंतु व्यवस्था तुमची करून ठेवलेली आहे. स्थानापतीनं काम केलं, तुमची व्यवस्था केलेली आहे. कारण जर तुमचे काम झालेच नाही तर तुम्ही देवतेकडे जाणार. त्यासाठी देव म्हणतात सुरुवात, भक्ती करण्याची सुरुवात सहेतुक का असेना सुरुवात करा आणि मरेपर्यंत सहेतुकच भक्तीवर थांबू नका, एवढी अपेक्षा देवाची आहे. निर्हेतुक भक्तीवर तुम्ही आलं पाहिजे, तर मग त्या भक्तीचं सार्थक आहे काहीतरी. तर परमेश्वराने जे पवाडे केले ते संसार मोचक आहेत. त्या लीळेचं जर आपण श्रवण करत राहिलो, मनन निधिध्यासन करत राहिलो, तर ते आपल्याला संसारापासून मुक्त करू शकतात. अविद्येपासून मुक्त होऊ शकतो आपण आणि ईश्वराची प्राप्ती करून घेऊ शकतो. तर असे ते पवाडे जे आहेत, जे लीळा आहेत, जे चरित्र आहेत, ते वाणू मुकुंदाचे मोक्ष ददाती इति मुकुंद. जो मोक्ष देत असतो त्यालाच मुकुंद म्हणतात. बाकी दुसरं कोणीही मुकुंद नाही. कारण सर्व देवता लोक जे आहेत ते क्षणिक काळासाठी, तोकड्या काळासाठी सुख देतात आणि नंतर पुन्हा पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जननी जठरे शयनम भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढ मते. म्हणून कवी सांगतात की गोविंदाचं भजन केलं पाहिजे, त्याशिवाय पर्याय नाही. आणि जर गोविंदाचं भजन नाही केलं तर मग पुनरुपी जननम पुनरुपी मरणम, पुन्हा त्या जठरामध्ये झोपायचं आहे, पुन्हा जन्मायचं आहे. नको नको त्या नरक योनीमध्ये जन्म घ्यावा लागेल, दुःख भोगावे लागतील. त्यापेक्षा गोविंदाचं भजन करा असं सांगतात. आता हे जे भज गोविंदम आपण गजर म्हणत असतो, तर नाही बघून घेतलं बरं झालं, छान. पुन्हा मला पण नको म्हणायला की मला वाटायचं पुन्हा रेकॉर्डिंगच झाली नाही काय, बरोबर. तर हे जे काव्य आहे, त्या दिवशी थोडा वेळ कमी होता. त्या दिवशी मी तुम्हाला ते कथा सांगितली त्या मुलाची, कालचीच गोष्ट आहे, बरोबर ना, की तो मुलगा संन्यास घेण्यासाठी निघून गेला. तर त्याच मुलाची ही कथा आहे एक छोटीशी, की तो व्यक्ती चांगला मोठा झाला, संन्यासी झालेला आहे. त्यांचं नाव शंकराचार्य, आदि शंकराचार्य. एका गावातून जात होते. गावातनं जात असताना एक पार होता बांधलेला. आता जसं आपण खेड्यांमध्ये पाहतो, गावामध्ये पार असतात, एक झाड असते, झाडाच्या भोवताली गोल ओटा बांधलेला असतो, तिथे लोक बसलेले असतात. हल्लीच्या काळामध्ये फक्त लाव्या करणारे, टुकारक्या करणारे जास्त लोक, पत्ते कुटत बसणारे, व्यसन करणारे बसलेले जास्त दिसतात तिथे, बरोबर की नाही. एखादा रिकामा व्यक्ती आहे, त्याच्याविषयी कोणी विचारलं, अरे तो काय रिकामचोट बसला असेल पारावर, म्हणतो आपण, बरोबर की नाही. तर म्हणजे आजपासून 1200 वर्षापूर्वी पारावर कसे व्यक्ती बसायचे ते सांगतो तुम्हाला. 1200 वर्षापूर्वी म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या 400 वर्षापूर्वी एका पारावर 70 वर्षाचा एक म्हातारा व्यक्ती बसलेला होता, एकटाच बसलेला होता. आणि तो काय करत आहे, संस्कृतचे व्याकरणचे सूत्र पाठ करत आहे. विचार करा किती आवडी असेल त्या व्यक्तीला. 70 मध्ये पण तो व्यक्ती अभ्यास करत आहे. घेते द्वार उघडेच आहे त्याचे, अजूनही तो म्हणतो मला शिकलं पाहिजे. मी संस्कृतचे श्लोक पाठ करत आहे. बाजूने शंकराचार्य चाललेले आहेत आणि ते ऐकतात. आणि ते काय म्हणतात, आता 70चं वय झालं, सहज मुखातून निघून गेले त्यांच्या, भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते संप्राप्ते समनिहिते काले नाही नाही रक्षिती दुःखप्रिय करणे. काय म्हणतात त्यामध्ये, हे संस्कृत वाक्य त्यांच्या मुखातून सहज निघालं.
ते म्हणतात की अरे मूढमते म्हणजे मूर्खमती असणाऱ्या व्यक्ती गोविंदाचं भजन कर, स्मरण कर. संप्राप्ते सन्निहिते काले, ज्यावेळेस जवळ काळ येईल तुझ्या, ज्यावेळेस तू बाजेमध्ये पडलेला असशील आणि काळ तुला नेण्यासाठी येईल, नाही नाही रक्षिती दुप्रिय करणे, हे जे व्याकरणाचे सूत्र आहेत तू पाठ करतोयस, हे तुझं रक्षण करणार नाही. कोण रक्षण करणार आहे? भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. तो गोविंदच आपली रक्षा करणार आहे. म्हणून गोविंदाचं भजन केलं पाहिजे. त्या स्तोत्रामध्ये एवढंच वाक्य नाही, ते स्तोत्र मोठं आहे, त्याच्यामध्येच पुढे आलेलं आहे पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जननी जठरे शयनम, हे त्याच स्तोत्रामध्ये आलेलं आहे. खूप चांगलं स्तोत्र आहे, अवश्य ऐका. मोबाईलवर तुम्हाला मिळून जाईल. नाव आहे चरपट पंजरिका स्तोत्र. अप्रतिम असं स्तोत्र आहे. तर अशा त्या मुकुंदाचे आपण गुणानुमोदन केलं पाहिजे, तरच आपण संसारापासून मुक्त होऊ. प्राकृत जन मानवती तैसी ओढो कथा संगती, की पढो पर ब्रह्माची कीर्ती, जे जीवन संतांचे. प्राकृत जन मानवती, जे प्राकृत जनमानस आहे, साधा भोळा जनमानस समाज जो आहे, त्यांना ही कथा मानवणार आहे. तैसी औडो कथा संगती. आता तशी कथा संगती आपण आरंभ करूया. की पढो पर ब्रह्माची कीर्ती, ते जीवन संतांचे. काय पढणार आहोत आपण पुढे? परब्रह्माची कीर्ती. परब्रह्म परमेश्वराची जे कीर्ती आहे, जे चरित्र अजरामर झालेले आहेत, 5000 वर्षापूर्वी जे चरित्र घडले आणि आताही ते चरित्र, ते श्रीकृष्ण भगवंतांच्या लीळा आताही अविट आहेत आणि प्रत्येकाला ऐकाव्याशा वाटतात. तर अशी ते जे कीर्ती आहे परब्रह्माची, ते कीर्ती आपण पढणार आहोत, वाचणार आहोत. तर हे परब्रह्माची कीर्ती काय आहे बरं? जे जीवन संतांचे. संतांचं हे जीवन आहे. संत या चरित्रामृताचं प्राशन करूनच जगत आहेत, हेच जीवन आहे त्यांचं. नागरी बोली स्थळवाणी जे, सकळ रसाते पोखिजे, की निरसाहुनी श्रीकृष्णी भजिजे, ये यादो कवन सांग. नागरी बोली स्थळवाणी जे, सकळ रसाते पोखिजे. सुंदर बोलीने श्रीकृष्ण भगवंताच्या लीळेचं वर्णन करावं आपण. सकळ रसाते पोखिजे. जे काही रस आहेत साहित्याचे, त्या सकळ रसांचं पोषण इथे करायचं आहे या ग्रंथांमध्ये. असं तुम्हाला आवडेल की निरसा होऊनी श्रीकृष्णी भजिजे, ययादो कवन सांग, किंवा मग निरस होऊन कोणतेही रस न वापरता त्या श्रीकृष्ण कथेच्या वर्णनामध्ये तसा ग्रंथ केलेला चांगला वाटेल तुम्हाला. या दो माझी म्हणजे या दोन प्रकारामध्ये, एक प्रकार आहे ज्यामध्ये रसाळ असे श्रीकृष्ण महाराजांचे चरित्र नवरस ओतून कवी आपल्या समोर ठेवतील, ते तुम्हाला आवडेल, की निरस श्रीकृष्ण महाराजांचे चरित्र तुमच्या पुढे ठेवले तर ते तुम्हाला आवडतील, असा प्रश्न कवींनी आपल्याला केलेला आहे. या दोन पैकी कौन सांग म्हणजे चांगलं कोणतं आहे? पुराणीचे आरिख बोल, परी परबंध रचना असे नवल, ते सुगंध कदंबीचे परिमल, तैसे वेधक होती. पुराणीचे आरिख बोल आहेत, काही ठामेठोक सिद्धांत ते सांगू शकत नाही.
कारण पुराणांमध्ये काय सांगितलेलं आहे, श्रीकृष्ण भगवंत हे विष्णूचा अवतार आहे, पुराणांमध्ये हे आलेलं आहे. त्यामुळं त्यांचे थोडेसे आर्वाच्य म्हणजे अलीकडचे बोल आहेत, जेवढे सिद्धांती बोल त्यांचे आपल्याला गृहीत धरता येणार नाही. परिप्रबंध रचना, परबंध रचना असे नवल. परबंध म्हणजे काय तर प्रबंध. तर हे प्रबंध रचना जी आहे ते नवल प्रकारची आहे. प्रत्येकाला नवल वाटेल ऐकून. एवढ्या सुंदर सुंदर उपमा कवींनी दिलेल्या आहेत. श्रीकृष्ण भगवंत उठल्यानंतर काय करायचे गोकुळामध्ये, आणि गावाच्या बाहेर गेल्यानंतर काय करायचे, कसे लीळा करायचे, कसं जेवण करायचे, सवंगड्याबरोबर कसं खेळायचे, वासरांना कुठे चारायचे, कुठे पाणी पाजायचे, हे सर्व सविस्तर वर्णन पुढं कवी करतात. तर ते प्रबंध रचना अशी नवल प्रकारची मी करणार आहे असं म्हणतात. ते सुगंध कदंबीचे परिमळ तैसे वेधक होती. जे कदंबाचे फुलं असतात म्हणजेच केवड्याचे फुलं, सुगंधित परिमळ आहे त्यांच्यामध्ये, त्याच्या ठिकाणी, त्या सुगंधाच्या ठिकाणी, त्या फुलाच्या ठिकाणी ज्याप्रमाणे आपण वेधल्या जातो, त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्ती जो हा ग्रंथ श्रवण करेल तोही वेधल्या जाईल या ग्रंथाच्या ठिकाणी. एवढा हा वेधक असा ग्रंथ मी निर्माण करणार आहे. जो सुरवरांचा दातारू, सकळ वेद दीक्षा गुरु, तो सर्वज्ञनाथू श्री चक्रधरू, जेथे कथानायकू. जो सुरवरांचा दातारू, जे सूर देवता आहेत, आणि वर म्हणजे काय, त्या देवतेच्या पलीकडच्या उच्च देवता, त्या सुरवर सर्व देवता, जयांचा तो दातारू म्हणजे या सुरवरांना दान देणारे भगवंत आहेत. सकळ वेद दीक्षा गुरु. सकळ वेद दीक्षा गुरु. कोणाला जो वेद द्यायचा किंवा विद्या द्यायची आहे, या सर्वांचे ते गुरु आहेत. काही जीवांनी जोडलेलं असते की परमेश्वराकडून देवतेची विद्या व्हावी, त्यांना परमेश्वराकडून होते. जसं ज्यांचं अर्जकत्व आहे तसं भगवंत देणारे आहेत. तो सर्वज्ञनाथू श्री चक्रधरू, जेथे कथा नायकू. असा तो सर्वज्ञनाथ श्री चक्रधर म्हणजे श्री गोपाल कृष्ण महाराज, जिथे कथेचे नायक आहेत. ती कथा नक्कीच सर्वांना आवडणारी, वेधून टाकणारी आहे. हे काय वेगळं सांगावं लागणार नाही असं इथे आपल्याला पंडित बास सांगतात. म्हणून हे मंगळाची निधी, येचेनी श्रवणे सकळाही सिद्धी. परमार्थी निर्वधी हेची कारण. म्हणून हे मंगळाची निधी, ही जी कथा आहे हे मंगळाची निधी आहे. येचेनी श्रवणे सकळाही सिद्धी. या कथेचं जर तुम्ही श्रवण केलं तर सकळाही सिद्धी तुम्हाला प्राप्त होतील. सकळाही सिद्धी म्हणजे काय? एक कैवल्य पद तुम्हाला प्राप्त होईल, ज्याच्यामध्ये सर्व काही आलं. ज्याप्रमाणे बोलतात, हत्ती के पाव में सबका पाव. बरोबर की नाही? हत्तीचा जो पाय आहे त्याचा जर चिखलामध्ये निशाण पडलं तर जेवढे काही आपल्या भारतामध्ये पशु आहेत त्या सर्वांचे पाऊल त्याच्यामध्ये मावून जातील. प्रत्येकाचा पंजा मावून जाईल. मग वाघ असेल, सिंह असेल, बाकीचे जे काही प्राणी असतील. तर असं म्हणतात की हत्ती के पाव में सबका पाव. त्याप्रमाणे
एकदा कैवल्य पद जर प्राप्त झालं तर त्याच्यामध्ये सर्वच काही आलं. मग बाकी दुसऱ्याची कशाची गरज नाही. कारण यातायात पारुकथी, जे आपलं आवागमन चालू आहे, पुनरुपी जननम पुनरुपी मरणम, हे सगळं थांबून जाईल. आपण चिरंतन मुक्तीला प्राप्त होऊ. जे काही परमानंद आहे परमेश्वराच्या ठिकाणी, तो परमानंद आपल्याला मिळेल. मग बाकीच्याची काय आवश्यकता आहे का आपल्याला? येण्याअर्थी सर्व सिद्धी तुम्हाला प्राप्त होतील. पण हे कथा ऐकल्यानंतर या कथेचं स्मरण जो व्यक्ती मरेपर्यंत करेल त्याच्यासाठी आहे हे. नाहीतर तुम्ही म्हणणार आम्ही कथा ऐकली 8-15 दिवसामध्ये आणि आता आम्हाला मोक्ष होणार, असं नाही. कारण तुम्ही संसारामध्ये पडला तर तुम्ही संसार म्हणता का की बाबा झाला आता 10 वर्ष संसार झाला, आता आपल्याला काही गरज नाही, असं काय म्हणता का तुम्ही? आता ज्या जबाबदाऱ्या घेतलेल्या आहेत खांद्यावर त्या पेलाव्याच लागणार आहेत. बरोबर की नाही? त्याप्रमाणे परमेश्वराचं जे काही लीळामृत आहे हे दररोज चिंतन मंथन आपण करत राहिलो तरच तुम्ही परमेश्वराकडे अग्रेसर होणार आणि कैवल्य पदाकडे एक एक पाऊल तुम्ही जवळ जाणार आणि नंतर कैवल्य पद मिळणार. तर कवीचा सांगण्याचा भावार्थ हा आहे, येचेनी श्रवणे सकळाही सिद्धी. म्हणजे या कथेचं जर श्रवण केलं तर सर्व सिद्धी तुम्हाला प्राप्त होतील. परंतु ते श्रवण कसं झालं पाहिजे? मी सांगितलं त्याप्रमाणे. आपल्या मनातून श्रीकृष्ण भगवंत कधी दूर गेलेच नाही पाहिजे. अशा व्यक्तीला नक्कीच सर्व सिद्धी प्राप्त होतील आणि श्रीकृष्ण भगवंत प्रत्यक्ष भेटतील. परमार्थी निरवधी ह्याची कारण जे परमार्थ आहे निरवधी असा परमार्थ आहे. जसा ईश्वर निरवधी आहे, अनंत आहे परमेश्वर, त्याचप्रमाणे परमेश्वराचा जो हा ईश्वरीय धर्म आहे, ईश्वरीय कार्य जे आहे हे पण निरवधी म्हणजे अनंत आहे. तर या सर्वांना ह्याची कारण ही कथा जी आहे हीच कारणीभूत ठरणार आहे. परमावधी जरी परमार्थ असला तरी त्या श्रेष्ठ अशा पदाला हा ग्रंथ तुम्हाला नेऊ शकेल असं आपल्याला इथे सांगतात. परकुळ स्त्रियेची गुणसंपत्ती भोगावी एकीची पती तैसी हरी कथा रसीरती भक्ता वांचोणी नाही. पर कुलस्त्रियेची गुणसंपत्ती भोगावी एकीची पती. जे कुलस्त्रिया आहेत त्यांची गुणसंपत्ती एकाच पतीने भोगावी तैसी हरिकथा रसीरती भक्ता वांचोणी नाही. हरिकथेचा जो रस आहे याच्या ठिकाणी रत कोण होणार आहे? फक्त भक्त आहे. भक्ता वांचोणी या हरिकथेच्या रसामध्ये कोणीही तेवढं रत होणार नाही. त्यासाठी आपल्या अंतःकरणामध्ये तशी भक्ती पाहिजे, तेवढी आवडी पाहिजे, तेवढा वेच पाहिजे. आपण तेवढा वेळ खर्ची केला पाहिजे देवासाठी. जे श्रवणासी अमृत पान धर्माचे जन्मस्थान वस्तु ते दाविते दिव्यांजन सकळ जनासी. जे श्रवणासी अमृतपान. हरिकथेचं श्रवण करणं म्हणजे काय आहे? तर आपल्या कर्णपुटांना आपल्या कानांना अमृतपान करून देत आहोत आपण. आपण सर्वांना आहार म्हटलं की काय माहिती आहे आपल्याला? आहार म्हटल्यानंतर भोजन, मग भाकर, वरण भात, भाजी पोळी जे काही असेल आपण त्याला आहार म्हणतो. बरोबर ना? परंतु ज्यावेळेस आपण सखोल विचार करतो तर आहाराची व्याख्या फार मोठी आहे. ज्या ज्या गोष्टीमुळे आपल्या शरीरावर परिणाम होतात, मनावर परिणाम होतात, बुद्धीवर परिणाम होतात, आपल्या इंद्रियांवर परिणाम होतात, ज्या ज्या गोष्टींमुळे ते सर्व आहार या पदामध्येच गणल्या जातात.
कसं काय बरं? नाकाचा आहार काय आहे? श्वास घेणे, त्याबरोबर सुगंध दुर्गंध याची परीक्षा करणे, बरोबर ना? आपण नाकाद्वारे श्वास घेतला, दुर्गंध आला, आपलं मनाचं स्वास्थ्य बिघडून गेलं की नाही? गेलं बिघडून. म्हणजे तो आहार खराब झाला आपल्यासाठी, मनाचं स्वास्थ्य बिघडलं. जास्त स्वास्थ्य बिघडलं, मळमळ करायला लागलं. मळमळ झालं तर झालं, वांती केली. आता त्या व्यक्तीला जेवण जाईल का वांती झाल्यावर? आहार चुकीचा झाला म्हणून शरीरावर परिणाम विपरीत झाले. कानाचा आहार, कानाने आपण देवाचे भजनच ऐकले, हरिकथाच ऐकली आपण, तर काय होईल? मन प्रसन्न राहील, प्रफुल्लित राहील. कितीही संकष्ट येऊ द्या, आत्मविश्वास एवढा बळावलेला असेल की आपण त्याला तोंड देऊ. 1972-73 साली दुष्काळ पडला. आपल्या वयोवृद्ध जे माणसं आहेत यांना माहिती आहे. परंतु दुष्काळ पडला म्हणून किती जणांनी आत्महत्या केल्या ऐकण्यात आहे कुणाच्या? त्या काळामध्ये समाज तेवढासा सुशिक्षित नव्हता, तरीही आत्महत्या केल्या नाही. आणि आजच्या परिस्थितीमध्ये उठसूट आत्महत्या करायला लागले. त्या काळामध्ये अध्यात्म चांगलं होतं, आत्महत्या केल्या नाही. आताच्या काळामध्ये अध्यात्माचा प्रभाव कमी होत चाललेला आहे. जे नवीन पिढी आहे, जे स्वतःला वेस्टर्न कल्चर मधले अग्रेसर समजतात, वेस्टर्न कल्चर म्हणजे त्यांना लाईफस्टाईल वाटते, असे ज्या व्यक्ती आहेत त्यांच्या ठिकाणी तेवढासा आत्मविश्वास नाही. जर मोठं संकष्ट समोर आलं तर आत्मविश्वासाने ते त्याला तोंड देऊ शकत नाहीत. मग आताचे जे काही सो कॉल्ड एज्युकेटेड लोक आहेत, त्यापेक्षा 72च्या दुष्काळामध्ये जे लोक जगले, आंबाड्याच्या भाजीच्या भाकरी करून खाल्ल्या, ते जो येते बघा, याच्यामध्ये गव्हामध्ये जव येत असते, जव हिंदीमध्ये जव म्हणतात त्याला, त्याच्या भाकरी पोळ्या करून खाल्ल्या. उमर झाडाचे तोडायचे आणि थोड्याशा कणकीमध्ये ते उमर कुस्करायचे आणि तसेच धापटे करून खायचे, परंतु मेले नाही लोक, आत्महत्या केली नाही. हा आत्मविश्वास कोणी दिला त्यांना? एज्युकेशन नसताना. जे काही त्यांनी हरिकथेचं श्रवण केलं होतं, पूर्वीच्या काळामध्ये गावाच्या बाहेर एखादं मंदिर असेल तर वयोवृद्ध लोक घरच्या मुलांना सोबत घेऊन जायचे, हातामध्ये कंदील घेऊन जायचे. गाडी नव्हती, सायकलचा तर विषय जाऊ द्या, सायकलही नव्हती, गाडीही नव्हती. पायी पायी हातामध्ये कंदील घेऊन छोट्या छोट्या मुलांना त्या माळावर मंदिरावर घेऊन जायचे. आणि मुलं काय शाळेमध्ये शिकलेले असायचे बाराखडी, तर त्यांना ते ग्रंथ वाचता यायचं, तर ते ग्रंथ वाचायला सांगायचे. त्या काळामध्ये ग्रंथाचा अर्थ सांगणारे होते, जर कोणी वाचला तर अर्थही सांगायचे, किंवा कोणी वाचणार नसेल तर मग मोकळच प्रवचन करायचे. तर हे अध्यात्म ज्यांनी असं जोपासून ठेवलं, त्या काळातील लोक सुरक्षित बाहेर पडले मोठ्या संकटामधून. आणि आताचे बघा तुम्ही, आताचे जे काही येणारी नवी पिढी आहे, काय संकट आहे त्यांच्यावर? काय संकट आहे यांच्यावर? माता पिता हेच संकट आहे, दुसरं कोणी नाही. अहो, तुमचे मुलं जर आत्महत्या करत आहेत तुम्हाला कळत नाही, मग तुम्ही केलं काय नेमकं मुलांसाठी? जर त्यांना तुम्ही त्यांचं जे बेस फाउंडेशन जे आहे तेच तुम्ही पक्क केलं नाही त्यांचं, मग कारणीभूत कोण आहे त्यासाठी? बाहेरचे लोक, हे जे विश्व आहे, हे जग, हे मुलांना बिघडवण्यासाठी तयार बसलेलं आहे. मुलांचं भलं व्हावं हे फक्त विचार करतात माय बाप, आजी आजोबा, विषय संपला, बरोबर की नाही? या व्यतिरिक्त पूर्ण दुनिया तुमच्या मुलांना बिघडवण्यासाठीच बसलेली आहे. मग शाळा असेल, ट्युशन असेल, कॉलेज असतील, सर्वीकडे भयानक परिस्थिती आहे. हॉस्टेलवर मुलं आत्महत्या करतात. आता काल परवाची गोष्ट आहे, 2 दिवसापूर्वीची. 10वीचा मुलगा चांगला अभ्यास करायचा आणि हॉस्टेलमध्येच पंख्याला फाशी घेऊन टाकली. 10वीचा मुलगा, काय वय होतो? कशामुळे घडत आहे? मनुष्य जीवनाचं सार्थक
मनुष्य जीवनाचं ध्येय, मनुष्य जीवनाची सार्थकता कशामध्ये आहे, हेच आपण मुलांना कधी सांगितलं नाही. मुलांचं विश्व आपण फक्त 3 कोणांमध्ये बांधून टाकलेलं आहे, त्रिकोणामध्ये. शाळा, कोचिंग क्लासेस, घर. किंवा मग शाळेत नसेल मुलगा तर कॉलेज, कोचिंग क्लासेस आणि घर. यामध्ये जर मी अपयशी झालो तर माझं विश्व संपलं. मग तो काय करणार बिचारा? कोटा जे आहे तिथे तर भरपूर अशा आत्महत्या घडतात की मायबापांच्या अपेक्षेला मी पात्र ठरू शकलो नाही म्हणून जीवन संपवतात. म्हणजे काय आहे बरं हे? मनुष्य जीवनाचं ध्येय काय, कशासाठी जन्माला आलो आपण, आपलं साध्य काय, काही समजलेलं नाही आपल्याला. पूर्ण शालेय पुस्तकांमध्ये तुम्हाला सांगतो, जर महत्वाचा पान जर कोणता असेल की कमीत कमी तेवढं जरी आपण समजून घेतलं तरी आपली मुलं सुधारतील, तर ते त्या पुस्तकाचं पहिलं पान, ज्याला आपण प्रतिज्ञा म्हणतो, भारत माझा देश आहे, सर्व भारतीय माझे बांधव आहेत. एकदा पूर्ण प्रतिज्ञा वाचा. तेवढे जर गुण आपल्या मुलांमध्ये जर आले तर जीवन सुधारलं मुलांचं. आणि आता तुम्ही तुमच्या मुलांना घरी गेल्यावर विचारा, कोण्या मास्तराने किंवा कोण्या सरने, कोण्या मिसने, कोण्या फादरने अर्थ सांगितलाय का? त्याचा प्रतिज्ञेचा अर्थ सांगितला कोणीतरी? सरळ येतात, पहिला धडा चालू झाला. बरोबर की नाही? बरं, ही तसदी आपण तरी घेतलेली आहे का? नाही. आपण तसदी फक्त इन्कमची तसदी घेतो. पैसा कमवला पाहिजे, मुलांची एकदा फी भरली, आपण निवांत झालो. इथे फार मोठी चूक करत आहोत आपण. येणारं भविष्य फार संकटाचं आहे आपलं. प्रत्येक राष्ट्राची ओळख तिथल्या संस्कृतीवरून असते. बरोबर ना? तिथला धर्म कोणता आहे त्यावरून त्याची ओळख आहे. आणि जर आपण येणाऱ्या पिढीला आपला धर्म समजावून नाही सांगू शकलो तर काय आपलं भविष्य टिकणार आहे का? धर्म या शब्दाचाच अर्थ काय? जो धरून ठेवतो माणसाला, एका मोठेमध्ये बांधून ठेवतो. आणि आज आपण जर धर्म सांगत नसेल मुलांना, मंदिरात आणत नसेल आपण, तर मग आपणच दोषी आहोत त्यासाठी. जास्त मोठं नाही, छोटे छोटे तर काही संस्कार लावले पाहिजे. छोटे छोटे संस्कार लावत गेलो तर काहीतरी मोठी गोष्ट घडेल. जसं म्हणतात, बूंद बूंद से घट भरता है, किंवा मराठीमध्ये म्हणा, थेंबे थेंबे तळे साचे. तर असे छोटे छोटे जर आपण संस्कार करत गेलो तरच काहीतरी भलं होणार आहे. आपण इथे बघतो, आपली जे इथलं श्री चक्रधर सांस्कृतिक मंडळ आहे, जे ट्रस्ट आहे, सर्व व्यवस्थित इथला व्यापार बघतात. परंतु या मंडळींनीच हे काम करावं असं काही ठरलेलं आहे का बरं? म्हणजे दुसरे जे कोणी येणार, बाहेरचे येणार, देवदेव करणार आणि काहीतरी कचरा करून इथे जाणार आणि मग जबाबदारी कोणाची? ट्रस्टची. यांनी सर्व करावं असं म्हणून चालेल का? तर हे मुलांनाही संस्कार दिले पाहिजे, आपणही संस्कार तसे घेतले पाहिजे. जगाच्या पाठीवर एकमेव असा देश आहे जपान, ज्यावर एक नाही तर 2 अणुबॉम्ब पडले. तरी पण आज तो देश इकॉनॉमीच्या बाबतीमध्ये भारताच्या पुढे आहे. बरोबर की नाही? वारंवार तिथे भूकंप येत असतात तरी पण ते पुढे आहे. कारण काय बरं यामागचं? तिथली शिक्षण पद्धती. तिथली शिक्षण पद्धती एकदम उत्तम आहे. आपली शिक्षण पद्धती तेवढी नाही म्हटलं तरी चालेल. कारण ही शिक्षण पद्धती कोणाची आहे? इंग्रजांनी दिलेली शिक्षण पद्धती आहे. लॉर्ड मेकॉले शिक्षण पद्धती ज्याला बोलतात, त्याची शिक्षण पद्धती आहे. जपानमध्ये काय शिकवतात? कितीही करोडपती घरचा मुलगा असेल, अरबपती खरबपती घरचा मुलगा असेल, शाळेमध्ये आल्यानंतर वॉशरूम त्याला साफ करावी लागणार. शाळेमध्ये येण्याची जी वेळ आहे, अर्धा तास अगोदर यायचं,
क्लासरूम असेल, वॉशरूम असतील, मैदान असेल, ते सर्व स्वच्छता करणे मुलांचं काम. मग आता स्वच्छता त्यांना स्वतः करावी लागणार आहे. मग ते मुलं घाण करतील का? नाही. मग एकदा हे संस्कार बसले, कवळ्या मनावर एकदा संस्कार बसले की ते कधीही पब्लिक प्लेस मध्ये घाण करणार नाही. कधी टॉफी खाल्ली, चॉकलेट खाल्ली, लगेच तिथं रॅपर टाकून दिलं, त्याचं केळं खाल्ले, टपर तिथं टाकून दिलं, संत्रा खाल्ला, संत्र्याचे ते टपर सर्व काढले आणि तिथं कुठेतरी अस्ताव्यस्त फेकून दिले. असा तो व्यक्ती करेल का तो मुलगा मोठा झाल्यावर? नाही करणार. मग हे बाहेरच्या देशामध्ये जे काही चांगले गुण असतात तेही आपण घेतले पाहिजे, बरोबर की नाही? नाहीतर 50 लाखाची गाडी आहे महामंडळची, एसटीची, बरोबर की नाही? आणि तिथे मग कोपऱ्यामध्ये घाण कोण करते? अमेरिकेतले लोक येतात का की या भारताची जीडीपी आपण डाऊन करू, या भारताला आपण एकदम घाणेरडं बनवूया, चला मोहीम हाती घेतली, जिकडे तिकडे घाणीचं साम्राज्य पसरवायचे. तसं काहीच नाही. कोण करते घाण? आपणच करतो. शिक्षणामध्ये तसं प्रावधानच नाही की स्वच्छता राखली पाहिजे आपण. आज 80 वर्ष जवळजवळ होत आलेले आहेत भारताला. 2027 मध्ये 80 वर्ष होणार पूर्ण. तर आता कुठे सरकारला सांगावं लागत आहे स्वच्छता पाळा, बरोबर की नाही? तर ह्या गोष्टी आपण मंदिराचा परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे. जे काही वॉशरूम आहेत ते पण आपणच जबाबदारी घेतली पाहिजे की बाबा आपल्याकडून घाण नको व्हायला. आपण इथे आलो त्यावेळेस जसं मंदिर स्वच्छ होतं, आपण गेल्यानंतरही तसंच स्वच्छ राहिलं पाहिजे. किंवा आल्यानंतर कुठे काही काडी कचरा असेल तर आपलं मंदिर आहे, आपल्या देवाचं हे मंदिर असल्यामुळे आपणही इथली जबाबदारी घेतली पाहिजे, आपणही स्वच्छता राखली पाहिजे. ही जबाबदारी आपण घेतली पाहिजे. जे श्रवणासी अमृतपान, धर्माचे जन्मस्थान, वस्तु ते दाविते दिव्यांजन, सकळ जनासी. जे श्रवणासी अमृतपान, ही हरिकथा श्रवणाला अमृतपान केल्यासारखी आहे. आणि ही हरिकथा धर्माचं जन्मस्थान आहे. इथून आपल्याला धर्म कळणार आहे. वस्तु ते दाविते म्हणजे जी परवस्तू आहे, म्हणजे ईश्वराला दाखवणारे दिव्यांजन आहे. सकळ जनासी, हे दिव्यांजन आपण आपल्या डोळ्यांमध्ये घातलं पाहिजे आणि तेने करून मग आपल्याला ते परमेश्वराचं जे रूप आहे, वस्तुरूप, ते दिसणार आहे. आपल्या बोर्डावर पण वस्तुरूप नाव आहे बरं का. ते वस्तुरूप वेगळं, हे वस्तू इथे ईश्वराच्या स्वरूपाला वस्तू म्हटलेलं आहे बरं का. परवस्तू एकाकी बोललेलं आहे ना. तर इथं म्हणतात की जी वस्तू आहे म्हणजेच ईश्वर स्वरूपाला इथे बोललेलं आहे, ते ईश्वर स्वरूप दाखवणारे हे दिव्यांजन आहे हे ग्रंथ म्हणजे. आणि म्हणून सर्व श्रोत्यांना कवी सांगतात की हे सर्वांनी ध्यान देऊन ऐकलं पाहिजे. सकळ जनाला हे वस्तुत्व दर्शन करून देणार आहे ईश्वर स्वरूपाचं. तैसे सकौतुक श्री कृष्ण चरित्र, वर्णी जेल विचित्र, जेने चमत्करेल चित्त संत जणांचे. तैसे सकौतुक श्रीकृष्ण चरित्र वर्णी जेल विचित्र, मी कौतुकानेच श्रीकृष्ण महाराजांच्या चरित्राचं वर्णन करणार आहे. वर्णी जेल विचित्र म्हणजे ज्या काही विचित्र लीळा घडलेल्या आहेत त्याही लीळा मी विचित्र प्रकारे वर्णन करणार आहे. जेने चमत्करेल चित्त, अशा या कथेचं श्रवण केल्यामुळे तुमचं चित्त काय होणार आहे?
चमत करेल म्हणजे तुम्हालाही असं वाटेल की चमत्कार घडलेला आहे जणू काही. जेने चमत करेल चित्त संत जणांचे. संत जन जे आहेत, जे निश्चळ आहेत, शांत आहेत, असे जे आहेत, यांच्या चित्तामध्ये पण चमत्काराचे भाव निर्माण होतील. जो चंद्रू चकोराचे जीवन अमृते निववी त्रिभुवन तोही गुणे एके निरांजन माणी कलावतू. जो चंद्र चकोरांचे जीवन, जो चंद्र चकोरांचं जीवन आहे, चकोर नावाचा पक्षी आहे, तो पक्षी चंद्राच्या किरणांचं प्राशन करतो, ग्रहण करतो ते किरण. अमृते निववी त्रिभुवन, तो चंद्र या त्रिभुवनाला निववतो म्हणजे शांत करतो. कारण चंद्राचा स्वभाव काय आहे, शीतल आहे. तर तो संध्याकाळच्या वेळेला हे जे काही शिळा पाषाण पर्वत आहेत, दुपारच्या उन्हामध्ये गरम झालेले, यांना सर्वांना शांत करतो, तो निववतो. तोही गुणे एक निरांजन मणी कलावतू. तोही गुणे एके म्हणजे जर एखाद्याच्या ठिकाणी गुण दिसला तर तो चंद्रही जो आहे तो त्या व्यक्तीला मानतो की बाबा आहे, गुणवान व्यक्ती आहे. या जगामध्ये सर्व गुण संपन्न असं आपण कुणाला म्हणतो, परमेश्वराला. तसं जीवाला म्हणता येईल का की जीव कोणता तरी आहे एखादा की बाबा तो सर्व गुण संपन्न आहे? नाही. जीव कितीही गुणवान असला तरी त्याच्या ठिकाणी काही ना काही दोष असतोच. आणि एखादा जीव कितीही दोषवान असला तरीही, एखादा व्यक्ती कितीही दोषवान असेल, त्याच्या उठण्या बसण्यातून फक्त दोष दिसत आहेत असा एखादा व्यक्ती आहे, तरी पण त्याच्या ठिकाणी काही ना काही गुण असणारच, हे ठरलेलं आहे. कारण श्रीकृष्ण भगवंतांनी सांगितलं होतं धर्मराजा युधिष्ठिराला आणि दुर्योधनाला सांगितलं, बाबा एखादा चांगला माणूस शोधून आण. आणि धर्मराजा युधिष्ठिराला सांगितलं वाईट माणूस शोधून आण. दुर्योधन सर्वीकडे फिरला, फिरून फिरून देवापाशी आला. देवाला दुर्योधन म्हणतो, जीजी मला एकही माणूस गुणवान दिसलाच नाही, म्हणजे सर्व दोषी माणसं आहेत. कारण याची दृष्टी तशी होती, पापी. आणि ज्यावेळेस धर्मराजा युधिष्ठिर गेले, त्यांनाही दोषवान बी माणसं काही दिसले असतील, परंतु त्यांची दृष्टी कशी होती, गुणाची दृष्टी होती. त्यांनी फक्त गुण पाहिले, कोणत्या व्यक्तीकडे कोणता गुण आहे बस गुण पाहिले आणि निघून आले. बरोबर की नाही? आणि सरळ देवापाशी आले, म्हणजे देवा मला या राज्यामध्ये सर्व गुणवानच व्यक्ती दिसले, पापी दोषी दिसलेच नाही. असा हा फरक आहे. प्रत्येक जीव जो आहे तो पूर्णपणे 100% पापी किंवा 100% पुण्यवान असा नसतो. मग एखादा संत झालेला आहे, ज्याचं रजतम निरसून गेलेले आहेत, तो सर्वस्वी देवाला त्याने स्वतःचं सर्वस्व तन मन धन जीवन अर्पण केलेलं आहे, असा व्यक्ती फक्त एखादा अपवादात्मक आपण सोडून देऊ शकतो. तैसे सकळ गुण भरित परमानंद एक निरत ते तोकडे आहे परगुणा संत संतोखती.
तैसे सकल गुण भरित परमानंदैक निरत ते तोकडे आहे परगुणा संत संतोखती. जे सकळ गुण भरित आहेत आणि परमानंद जो परमेश्वर आहे त्या परमेश्वराच्या एक असा जो परमानंद असलेला परमेश्वर आहे त्याच्याच ठिकाणी जे निरत आहेत म्हणजे रम्मान आहेत ते तोकडे आहे परगुणा संत संतोखती. ते जे संतजन आहेत जे सर्वस्वी देवाला अर्पण करून बसले त्यांना पण एखाद्या व्यक्तीच्या ठिकाणी जर एक गुण दिसला तरी त्यांना फार संतोष वाटतो. ज्याप्रमाणे स्मृतिस्थळामध्ये आलेला आहे, महादाईसा भिक्षेला गेलेल्या होत्या. भिक्षा मागत असताना असे लेकरं खेळायला बसलेले होते रस्त्याने, शेंबडे लेकरं होते आणि त्या लेकरापैकी एकाने श्री चक्रधर असं नाव घेतलं, देवाचं नाव घेतलं आणि त्यामुळे महादाईसांना एवढा आनंद झाला. ते लेकरू कसं घाणेरडा आहे, कसं आहे, काय नाही, काही पाहिलं नाही, गुण दिसला. लगेच त्या लेकराला जवळ घेतलं, त्याची जे काही लाळ शेंबूड असेल ते पुसलं, स्वच्छ केलं त्याला आणि त्याला मिठी मारली की अरे बाबा देवाचं स्मरण करतोयस तू. तसे जे सद्गुणी सकल गुणांनी भरलेले संत आहेत त्यांना जरी एखाद्या जीवाच्या ठिकाणी गुण दिसला तर ते कसे होतात? संतोखती, म्हणजे त्यांच्या मनाला शांती प्राप्त होते, मन संतोषल्या जाते त्यांचं. जया संताची या संगती निर्हा होय निर्मळमती उपजे श्री कृष्णी भक्ती अखंडित. जया संताची या संगती, ज्या संतांच्या संगतीमुळे निर्हा होय निर्मळमती, निर्मळमती जिथे होते, ज्या संतांची संगत केल्यानंतर आपली मती निर्मळ होत असेल तरच उपजे श्रीकृष्ण भक्ती, श्रीकृष्ण महाराजाची भक्ती तेव्हाच निर्माण होईल. आणि मग ती भक्ती खंडल्या जाईल तर नाही म्हणतात. ज्या संतांच्या संगतीमुळे निर्मळमती ज्या व्यक्तीची झालेली आहे आणि त्यांच्या मनामध्ये श्रीकृष्ण भक्तीची ज्योत प्रज्वलित झालेली आहे, अशी ती जी श्रीकृष्ण भक्तीची ज्योत आहे ते अखंडित अखंडित राहणार. पण त्याच्यासाठी आपल्याला थोडीशी सावधानी बाळगावी लागणार आहे. कारण नेमकंच मनामध्ये श्रीकृष्ण भक्तीची ज्योत प्रदीप्त झालेली आहे किंवा श्रीकृष्ण भक्तीचा अंकुर आपल्या मनामध्ये निघालेला आहे, तर त्याची आपल्याला जोपासना करावी लागेल की नाही. कारण रजतम रूपी वारे वाहतच आहेत, त्यामध्ये कृष्ण भक्तीची ज्योत विझून जाईल. त्यासाठी त्या संतांचं सन्निधान करणं आणि आपली श्रीकृष्ण भक्तीची ज्योत सुरक्षित करून घेणं हे महत्वाचं आहे. ज्याप्रमाणे नवीन अंकुरित एखादं झाड झालेलं आहे, बीज जमिनीत पडलं आणि अंकुरित झाड झालं, ते अंकुरित झाड साध्या शेळीच्या खुराने पण मरून जाईल. शेळीचं जर खूर त्या अंकुरित त्या बीजावर पडलं तर ते बीज नष्ट होऊन जाईल, ते अंकुर नष्ट होऊन जाईल, त्याचं रूपांतरण वृक्षामध्ये होणार नाही. आणि या एका बीजाचं आणि त्या एका अंकुराचं सामर्थ्य किती आहे, तर त्याचं सामर्थ्य एवढं आहे की ते एक बीज एक जंगल निर्माण करू शकते, त्याची योग्य जोपासना केली तर. त्या अंकुराला व्यवस्थित काटीकुपाटी लावावी लागणार आहे. त्याला एकदा प्रवाहाला पावलं ते झाड मोठं झालं की मग त्याला हत्तीने जरी धडका दिल्या तरी ते झाड मोडणार नाही, तुटणार नाही. आणि मग त्या झाडापासून फुलं येणार, फुलापासून फळं येणार, फळापासून बीज निर्माण होणार आणि ते बीज पडत राहणार आजूबाजूला.
कोणते तरी पक्षी येणार, फळं खाऊन जाणार, दुसरीकडे जाऊन ते फळं बीज टाकणार आणि तिथे पुन्हा ते वृक्ष निर्माण होणार. एवढं सामर्थ्य त्या बीजामध्ये होतं. पण त्याची निगा जर आपण व्यवस्थित केली नाही तर ते लहानपणीच मरून जाईल. म्हणून श्रीकृष्ण भक्तीचं जे बीज आपल्या मनामध्ये आहे ते अंकुरित झालेलं आहे. रजतम रूपी वासनेच्या प्रभावामुळे ते सुकून जायला नको. त्याच्यात सामर्थ्य भरपूर आहे. तुम्ही जर एक खरे श्रीकृष्ण भक्त झाला तर तुम्ही तुमच्यापासून दुसरे 10 निर्माण करू शकतात. जशी ज्ञानज्योत असते, एका ज्योतीपासून कितीही ज्योती तयार करू शकता तुम्ही. त्याप्रमाणे हे श्रीकृष्ण भक्तीची ज्योत जर वाढवली तर कृष्णमय जगत होऊन जाईल सर्व आपलं. त्यामुळे जे चांगले अनुभव असतात आपल्या जीवनातील, मंदिरामध्ये आल्यानंतर, एखाद्या स्थानापतीपाशी गेल्यानंतर जे आपल्याला चांगले अनुभव येतात, डोळ्यातून अश्रू वाहतात एखाद्या वेळेस श्रीकृष्ण महाराजांची लीळा आठवून किंवा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची लीळा आठवून एखाद्या वेळेस आपल्या डोळ्यातून अश्रू येतात. हा जो भाव आहे, या मनाची त्यावेळेस जी परिस्थिती आहे, हे जे वातावरण आहे मनाचं, ज्या वातावरणामुळे डोळ्यातून अश्रू आले, हे वातावरण, हा भाव, हा अनुभव आपण जोपासून ठेवला पाहिजे आणि निरंतर त्याचा अनुभव आपण घेतला पाहिजे. त्या अनुभवाचं स्मरण केलं पाहिजे. म्हणजे आपण आपोआपच श्रीकृष्ण भक्तीमध्ये तल्लीन होऊन जाऊ. कितीही तुम्हाला संकट येतील दूर करण्यासाठी श्रीकृष्ण भक्तीपासून, पण हा जो अनुभव तुम्ही घेतलाय, हा जर एक पक्की आठवण म्हणून तुम्ही ध्यानात ठेवली तर तो तुम्हाला सात्विक करून टाकेल. एक उदाहरण देतो छोटस. आपल्या या नागपूर शहरामध्ये प्रवास करत असताना समजा अचानकच आपल्या गाडी पुढं एकदमच अचानक एखादा ट्रक आला. आपण 4 इंचावर जाऊन थांबलोय. तिथं काय होईल आपल्याला मनामध्ये धस्कन करते, एकदम भीती वाटते, भयभीत होतो आपण. बरोबर की नाही? पार म्हणजे आपलं जे मूळस्थान आहे, म्हणजे बेंबीचं देठ जे आहे, बरोबर की नाही, बेंबीच्या देठाला पण आपल्याला तिथपर्यंत कंपन जातात त्या भयाचे. एवढं भय मनामध्ये येते. आणि आता ते प्रसंग निस्तरून गेलेला आहे, तुम्ही घरी आलेला आहात, 4 दिवसाने तो प्रसंग आठवला तुम्हाला, तरी पण तसंच होणार. तुम्हाला होणार की नाही? तुम्ही म्हणता आता पण मला माझ्या अंगावर काटा येतो, बोलतो की नाही आपण? ज्याप्रमाणे वाईट अनुभव आपण जोपासले तर आपल्या मनावर, आपल्या शरीरावर ते परिणाम आताही करतात. तुमच्या जीवनातील काही असे अवघड प्रसंग असतील, तुम्ही त्याचं स्मरण आता इथं बसल्या बसल्या केलं तरी पण तुमच्या अंगाचे काटे उभे होतात, अंगाचे रोमांच उभे होतात. बरोबर की नाही? अंगावर काटा येतो. तसंच परमेश्वराच्या भक्तीचं पण आहे. ज्यावेळेस तुम्हाला चांगली अनुभूती होते परमेश्वराची, ते प्रसंग पण लक्षात ठेवा. तुमच्या आध्यात्मिक प्रगतीमध्ये, वृद्धीमध्ये फार मोलाचा हा उपाय ठरणार आहे. तर हे महत्वाचं लक्षात असू द्या. जया संताची संगती निरा होय निर्मळमती, उपजे श्रीकृष्ण भक्ती अखंडित. श्रीकृष्ण महाराजांची भक्ती अखंडित आपल्या मनामध्ये निर्माण होईल जर आपण चांगल्या संतांची, जे संत आपल्याला निर्मळ करतील अशा संतांची जर तुम्ही संगती केली तर. नाहीतर तुमच्या डोक्यावर अन्यथा ज्ञानाचे ओझे जर ठेवत असतील, गाठोडे ठेवत असतील तुमच्या डोक्यावर, तर त्यापेक्षा तुम्ही अज्ञान राहिलेले बरे, असं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. काल परवाच मी तुम्हाला सांगितलं, अन्यथा ज्ञान ते विष. सांगितलं की नाही? अज्ञान, अन्यथा ज्ञान फेडोनी अज्ञान केला तोतवनिका. कशामुळे? अन्यथा ज्ञान ते विष ते तव मारिते. तुम्ही एक परचं अज्ञान राहिलेलं चांगलं, पण अन्यथा ज्ञान घेऊन चाललेलं बिलकुल मान्य नाही आपल्या शास्त्रकारांना, आपल्या पक्षकारांना. अन्यथा ज्ञान म्हणजे कसं? देवाचं आपण देवधर्म करत आहे, परंतु कोणीतरी दुसरं जेवण काहीतरी सांगत आहे. किंवा उदाहरण द्यायला झालं, लाईट गेलेली आहे
आणि अशी वेडी वाकडी अशी तर दोर पडलेला आहे. अंधारामध्ये काय वाटेल आपल्याला? साप आहे. यापेक्षा अज्ञान असता तर बरा होता ना, त्याला सापच माहित नसता तर भीतीच वाटली नसती. मग त्यासाठी यथायोग्य ज्ञान पाहिजे. ज्ञानाची व्याख्या काय? जे जैसे असे ते तैसे जाणीजे ते ज्ञान, त्याला ज्ञान म्हणावं. जी गोष्ट जशी आहे तशीच आपण माहिती करून घेतली पाहिजे. एखादा हार्ट अटॅकचा पेशंट असेल आणि त्यानं ते पाहिलं, एकदम जवळ गेला, त्याच्या दोरीवर पाय पडला एकदम, आणि त्याला वाटलं साप आहे, आता मी मरतो, आला हार्ट अटॅक, जागेवर मेला. अन्यथा ज्ञानामुळे मेला की नाही? मग त्यापेक्षा अज्ञानी जर असता तो, त्याला साप वस्तूच माहिती नसती, त्याला हार्ट अटॅकची जरी बिमारी असती, त्याने पाय दिला असता तरी तो मेला नसता. तसं अन्यथा ज्ञान जर ईश्वर धर्मामध्ये आलं तर आपला धर्म नष्ट होऊन जाऊ शकतो. त्यामुळं आपला धर्म नष्ट करायचा नसेल तर यथायोग्य ज्या व्यक्तीला ज्ञान आहे की हो बाबा हा व्यक्ती मोठ्या अधिकरणाकडे अभ्यास केलेला आहे, त्याला पूर्ण ज्ञान आहे, त्यांच्याकडून माहिती करून घ्यावी. अर्धवट ज्ञानियाकडून, अन्यथा ज्ञानियाकडून जर तुम्ही पोथी ऐकत बसला तर तुमच्याही धर्माचा आघात होईल, पण त्याच्याही धर्माचा आघात होईल की एवढ्या लोकांचा धर्मघात केला याने. जैसा विकासू पद्मिनी उदयल्या तरणी, तैसी संत जणांचा मणी श्रीकृष्ण चरित्रे. जैसा विकासू पद्मिनी, ज्याप्रमाणे पद्मिनीचा विकास होतो. कधी? उदयल्या तरणी, ज्यावेळेस तरणी म्हणजे सूर्योदय होतो त्यावेळेस पद्मिनीचा विकास होतो. म्हणजे जे तलावामध्ये कमळाच्या कळ्या असतात, सूर्योदय झाला की ते कमळाच्या कळ्या पूर्ण फुलतात, कळ्याचं रूपांतरण फुलामध्ये होते. तैसी संत जनाचा मणी श्रीकृष्ण चरित्रे. तैसी म्हणजे कैसी? ज्याप्रमाणे सूर्योदय झाला की कमळाचे फुलं प्रफुल्लित झाले, त्याचप्रमाणे श्रीकृष्ण चरित्र दिसलं की संत जनांचे मन कसे होतात? प्रफुल्लित होतात, आनंदित होतात, हर्षित होतात. एवढी आवडी संत जनांची श्रीकृष्ण महाराजांच्या चरित्रामध्ये आहे. सहाजे अनुरागू भगता वरी आनंदिनी श्रीकृष्ण कथा, जैसे चंद्रे चंद्रकांता अमृत द्रवती. सहाजे अनुरागू भगता, भगतांना अनुराग म्हणजे आवडी साहजिकच आहे, कारण ते आहेतच भक्त, करतात भक्ती म्हणूनच ते भक्त आहेत. वरी आनंदिनी श्रीकृष्ण कथा, साहजिकच भक्तांना श्रीकृष्ण महाराजांचा अनुराग आहे. आणि वर आनंदिनी श्रीकृष्ण कथा, मनाला आनंद देणारी श्रीकृष्ण कथा आहे. जैसे चंद्रे चंद्रकांता अमृत द्रवती, ज्याप्रमाणे चंद्राची किरण ज्यावेळेस सोमकांतावर पडली. चंद्रकांता म्हणजे काय? सोमकांत या दगडाचा हा एक दुसरा शब्द आहे, समानार्थी किंवा पर्यायवाची शब्द म्हणा. चंद्रकांत म्हणजेच सोमकांत. तर हा चंद्रकांत काय करतो? द्रवतो. जैसे चंद्रे चंद्रकांता अमृत द्रवती, त्या चंद्रकांतामधून, त्या सोमकांतामधून अमृत द्रवायला लागते ज्यावेळेस चंद्राची रश्मी म्हणजे चंद्राचे किरण त्या सोमकांत पाषाणावर पडतात. त्याप्रमाणे श्रीकृष्ण महाराजांची कथा ऐकल्यानंतर हे जे भक्त आहेत, आवडीपूर्वक श्रीकृष्ण कथा ऐकणारे, यांचंही मन द्रवेल. त्याप्रमाणे असंख्यात कवी बैकार वाणिताती निरंतर, परी नित्य नौतन मधुर श्री भागवती कथा.
असंख्यात कवी बैकार. बैकार म्हणजे काय? जुने पोवाडे तयार केलेले आहेत ते कवी, ते पाठ, ते स्तुती पाठक तेच ते पोवाडे वाचत आहेत. दुसरं नवीन काहीच नाही. वाणिता ती निरंतर, अंतर न देता निरंतर त्यांचं ते पोवाडे वाचणं, चरित्र वाचणं, स्तुती करणं चालू आहे. परी नित्य नौतन मधुर श्री भागवती कथा. परंतु नित्य म्हणजे दररोजच, नौतन म्हणजे नवीन, आणि मधुर म्हणजे गोड, अशी ते भागवती कथा म्हणजे भागवत कथेमध्ये जे श्रीकृष्ण भगवंतांचं वर्णन आलेलं आहे ते वर्णन आपल्यासाठी मधुर, दररोजच्यासाठी मधुर आहे. दररोज आपल्याला ते नवनवीन वाटते. विचार करा, 5000 वर्षापूर्वी घडलेल्या ज्या लीळा आहेत, निरंतर चालत आलेल्या आहेत, पिढ्या दर पिढ्या आलेला आहे आपल्याकडे हे सर्व. आणि आजही आपण तेवढंच आवडीपूर्वक त्या श्रीकृष्ण कथेचं, त्या हरिकथेचं श्रवण करत असतो. ही अलौकिक घटना आहे. नाहीतर असे जे पोवाडे तयार करून ठेवले, 4-2 वेळा ऐकले की ते मन विटून जाते त्यावरून. पण श्रीकृष्ण कथा, भागवत कथा ही अशी आहे की कितीही ऐकलं तरी ऐकावीशीच वाटते. यावेळेस कथा ऐकली, वेगळा अर्थ अनुभवाला आला, पुढच्या वेळेस कथा तुम्ही ऐकणार त्यावेळेस वेगळाच अर्थ पुन्हा तुम्हाला अनुभवण्यासाठी येईल. तर ही कथा जशी दररोज वाचली तरी नवीन आणि नूतन वाटते, मधुर वाटते. कारण आपल्याला ती कथा अनुभव तसे नित्य नूतन देऊन जाते, दररोजच्या दररोज नवीन अनुभव देऊन जाते. जैसे अमृत नवहे जुने, उरंगेना साड पन्हरे सोने, श्री कृष्ण कीर्तीचे वाणणे सदा सुरंग मधुर. जैसे अमृत नव्हे जुने, उरंगेना साड पन्हरे सोने, तैसे श्री कृष्ण कीर्तीचे वाणणे सदा सुरंग मधुर. ज्याप्रमाणे अमृत कधी जुनं होत नाही, उरंगेना साड पन्हरे सोने. उरंगेना म्हणजे काय? रंग उतरत नाही कशाचा? साड पन्हरे सोने म्हणजे एकदम शुद्ध सोनं. साड पन्हरे सोनं कशाला म्हणतात? एकदम शुद्ध सोनं. हे 24 कॅरेट मध्ये पण काहीतरी मिलावट असते, परंतु कवी काय म्हणतात इथं? एकदम साड पन्हरे सोने म्हणजे एकदम शुद्ध, त्याच्यामध्ये काहीच मिलावट नाही, एकदम निर्भेळ, त्याच्यामध्ये काही भेळ झालेली नाही, ना तांब्याची ना कशाची, काही नाही. असं एकदम शुद्ध सोनं. त्या सोन्याचा कधी रंग उतरतो का? जसे आपल्या घरामध्ये पितळेचे भांडे असतात, वातावरणामध्ये आर्द्रता वाढली, वातावरणामध्ये ह्युमिडिटी वाढली की त्याचा परिणाम भांड्यांवर होतो, रंग बदलतो, डाग पडतात, हिरवट डाग पडतात त्यांना, बरोबर की नाही? ज्याप्रमाणे पितळ हे उरंगते, म्हणजे जो रंग होता त्याचा ऊ झाला म्हणजे खराब झाला तो रंग. उरंगे म्हणजे काय? खराब रंग होणे. इथं कवी काय म्हणतात? उरंगे ना साड पन्हरे सोने, म्हणजे सोन्याचा रंग कधीही खराब होत नाही, बदलत नाही. वातावरण कितीही खराब झालं, सोन्याचा रंग बदलतो का? एकदम शुद्ध सोना आहे, त्याचा रंग बदलत नाही. तैसे श्रीकृष्ण कीर्तीचे वाणणे सदा सुरंग मधुर. त्याप्रमाणे श्रीकृष्ण कीर्तीचे वाणणे म्हणजे श्रीकृष्ण महाराजांची जे कीर्ती आहे त्याचं वाणन म्हणजे गुणानुमोदन करणं, हे सदा म्हणजे सर्व काळी, कालत्रयी सुरंग मधुर आहे. रंगहीनही होत नाही हे आणि कडू पण होत नाही, सुरंग आहे आणि मधुर आहे. हे श्रीकृष्ण कीर्तीचे वाणणे. जव मेरुसी अचलता चंद्री वसेल अमृत,
तव वरतेल श्री कृष्ण कथा तीही लोकी. जव मेरूसी अचळता, मेरू नावाचा जो पर्वत आहे तो पर्वत जोपर्यंत अचल आहे. आता पर्वत कधी चालणार आहे का बरं? नाही चालणार. तो तर अचलच राहणार आहे. चंद्री वसेल अमृत, चंद्राची जी 17वी कळा आहे त्याच्यामध्ये अमृत द्रवते. म्हणून चंद्राला सुधाकर असं बोलतात. सुधा म्हणजे अमृत, तो करणारा, म्हणून सुधाकर असं कशाला म्हणतात? चंद्राला म्हणतात. तर जोपर्यंत चंद्रामध्ये अमृत आहे आणि जोपर्यंत मेरू पर्वत अचल आहे तोपर्यंत ही जी कथा आहे ही कथा तिन्ही लोकांमध्ये वर्तणार आहे. कथेला कधीही बाधा येणार नाही. पण कवी असं म्हणत आहेत, मग आता असं होईलच का? कथेला तर बाधा आली. जे गांधारीचा प्रदेश होता, गंधार, आताच कंधार, राष्ट्र अफगाणिस्तान, तिथे कुठे कृष्ण कथा चालू आहे का? राज्य कोणाचं आहे? रॅडिकल इस्लामिक राज्य आहे तिथे, बरोबर की नाही? तालिबानचं राज्य आहे. बरं, मग आता ते गेलं ते तर शकुनीचं राज्य होतं, जाऊ द्या, कपटी शकुनी, त्याच्या राज्यात काय होणार कृष्ण कथा? पण पंजाब, सिंध, बलुचिस्तान हे तर राज्य आहेत भारतामधले, तिथं तरी होईल. तिथे पण आपण संपून गेलो, धर्मासाठी जागरूक झालो नाही, श्रीकृष्ण भगवंताला आपण विसरून गेलो आणि तिथेही आपण संपलो. आणि हरिकथा, श्रीकृष्ण कथा आहे का तिथे चालू आता सध्या? जिथे बलुचिस्तान, सिंध प्रांत आणि पंजाब प्रांत, खैबर पख्तूनख्वा हे जे प्रांत आहेत जे आता पाकिस्तानमध्ये आहेत, आहे का तिथं काहीतरी कृष्ण कथा चालते का? आज तिथं श्रीकृष्ण मंदिरामध्ये जे अभक्ष आहेत त्यांचे दुकानं थाटलेले आहेत. कशाची परिणिती आहे? आपण धर्मासाठी जागरूक राहिलो नाही, धर्मग्रंथाचं स्वतःहून अध्ययन केलं नाही. कोणीतरी आलं, आपल्याला टपली मारून गेलं आणि सांगितलं की श्रीकृष्ण महाराजांनी गीता सांगितली, गीतेमध्ये अहिंसा सांगितलेली आहे म्हणून, आणि आपण असेच अहिंसक होऊन गेलो. आणि महानुभाव पंथाचे जेवढे मठ मंदिर होते तिथं कितीतरी देवपूजा जाळून टाकण्यात आल्या. 1947 साली कितीतरी देवपूजा जाळल्या, कितीतरी पोथ्या पान जाळण्यात आले, मठ मंदिर जाळण्यात आले. हा इतिहास आहे. इतिहासाची पुनरावृत्ती होत असते, हे तर तुम्ही मान्य करता, आहे की नाही? म्हणे की इतिहासाची पुनरावृत्ती होत असते. मग ती पुनरावृत्ती झाली किंवा नाही झाली? 91-92 काश्मीर मधून काश्मीरी हिंदू संपले. पश्चिम बंगालची परिस्थिती त्याच मार्गावर, केरळमध्ये तेच परिस्थिती आहे. तर आपण श्रीकृष्ण भगवंताला विसरलो म्हणून आजची परिस्थिती आहे. आणि श्रीकृष्ण भगवंतांनी जे आदर्श दाखवले त्या इतिहासाची पुनरावृत्ती कोण केली? छत्रपती शिवरायांनी केली आणि हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. म्हणून आज आपण इथं बसलेलो आहोत. चुकीचं की बरोबर? शिवाजी महाराज तिथं अख्खं आयुष्य घोड्यावर काढलं, किती कष्ट घेतले. आज आपल्या तोंडातून हो पण निघत नाही, सर्व शांत बसलेले आहेत. कोण्या विश्वात रममान आहात काय माहिती? रघुजी भोसलेंच्या आपण नागपुरामध्ये आहोत, बरोबर की नाही? आता वाटत असेल हा विषय थोडासा वेगळा नेलाय बाबाजींनी, असं वाटत असेल कदाचित. परंतु हा विषय वेगळा जर तुम्हाला वाटत असेल
तुमचंही भवितव्य तेच आहे. भविष्य जे म्हणजे इतिहासामध्ये ज्या घटना घडल्या त्याचीच पुनरावृत्ती कदाचित इथे होईलही. नागपुरामध्ये दंगली घडलेल्याच आहेत मागे, पूर्ण भारतभर गाजलं प्रकरण. हिंदूंच्या गाड्या पाहू पाहू जाळण्यात आल्या, बरोबर. किती वर्ष कृष्णकथा चालेल मग नागपूरमध्ये? 50 वर्ष, 100 वर्ष? ते तर तयारीमध्येच आहेत. आपणच तयारीमध्ये नाही. आपल्याला इथं हो म्हणावं असं वाटत नाही प्रश्न विचारला तर, बरोबर की नाही? तर आता ही कृष्णकथा मेरू पर्वत आहे तोपर्यंत चालेल, चंद्रामध्ये अमृत आहे तोपर्यंत चालेल असं आपण बोलत आहोत. कवींना तेवढा आत्मविश्वास आहे, त्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. पुढे तुम्हाला कसा समाज निर्माण करायचा आहे आणि आपला परिसर कसा ठेवायचा आहे हे तुमच्यावर अवलंबून आहे. जे शहाणे असतील, सुज्ञ असतील ते माझा विषय समजून घेतील, बाकी मग बरंच बरं आहे. तर आजचा विषय आपला इथे संपलेला आहे. आजची पोथी आपण श्रीकृष्ण कथेचं महात्म्य काय आहे हे जाणून घेतलेलं आहे. आणि उद्याच्या सत्रामध्ये श्रीकृष्ण भगवंताच्या अवतारामुळे कसा कसा आनंद गोकुळातील लोकांना मिळाला, पशूंना, पक्षींना, किंबहुना स्थावर जी वृक्षवेली लता आहेत त्यांना पण कसा आनंद मिळाला हे आपण उद्याच्या ज्ञान सत्रामध्ये पाहणार आहोत. उद्याचं ज्ञान सत्र चुकवू नका. सर्वांनी अगदी वेळेवर हजर राहा. उद्या सकाळी 7 वाजता सत्र होणार आहे. दंडवत हो. सर्वांनी बसून घ्यायचं आहे. आजच्या श्री धार्मिक यांच्यामुळे सर्वांना पंक्तीचा दंडवत आहे, तरी त्यांच्या पंक्तीचा स्वाद घ्यावा. सर्वांनी जेवण दिल्याचे दंडवत. साधू संत भिक्षुक वाचून ग्रस्तांना सुद्धा त्यांच्या पंक्तीचा दंडवत प्रणाम.